नेहमीप्रमाणे गणेश चव्हाण संध्याकाळी घरी येतो. घरी जेवणाची तयारी सुरू असते. तेवढ्यात गणेशला एका अननोन नंबरवरून फोन येतो. माझ्या मित्राचा फोन आहे. माझ्या मित्राला माझा लॅपटॉप हवाय असं सांगून गणेश आपल्या नातेवाईकाची फोर व्हीलर घेऊन घराबाहेर पडतो. परंतु नंतर बातमी येते, गणेशच्या गाडीचा अपघात झाला व या अपघातात गणेशचा जळून मृत्यू झाला. मृत्यूची बातमी कळताच सामान्य कुटुंबियांप्रमाणे गणेशच्या कुटुंबातही दुःखाचा आक्रोश रडगाणे सुरू होते. पण हे सगळं झाल्यानंतर काय होतं हे ऐकून तुम्हालाही धक्का बसेल. नमस्कार, मी अनिकेत जाधव आणि तुम्ही पाहत आहात ऑलमोस्ट अनस्क्रिप्टेड बाय अनिकेत. टीव्हीवर क्राईम पेट्रोलच्या एपिसोडमध्ये जेवढ्या चालाकीने मर्डर करणारा कट रचतो त्यापेक्षाही जास्त दिमाग लावून मर्डरचा कट रचला गेला तो देखील लातूरमध्ये. लातूरच्या वनवडा रोडवर रात्रीच्या वेळी एका गाडीला आग लागली असल्याचा फोन रात्री पोलिसांना येतो. घटनेची गंभीरता लक्षात घेऊन लातूरचे पोलीस घटनास्थळी पोहोचतात. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलीस गाडीचा तपास करतात. गाडीमध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या माणसाचे शरीर जळून कोळसा झालेले असते. प्रथमदर्शनी तपास करता जळून खाक झालेली बॉडी कोणाची आहे हे पोलिसांच्या लक्षात येत नाही. नंतर पोलीस गाडीच्या नंबरच्या साहाय्याने गाडी मालकाचा शोध लावतात. जळालेला मृतदेह कदाचित गाडी मालकाचाच असावा असा अंदाज पोलिसांचा असतो. परंतु अपघातातील गाडी ही बळीराम राठोड यांच्या मालकीची असते. चौकशी केल्यानंतर असं लक्षात येतं की गाडी गणेश चव्हाण जो राठोड यांचाच मेव्हणा असतो त्याच्याकडे असते. गणेश चव्हाण हा रात्री गाडी घेऊन गेला होता व त्यानंतर त्याचा मोबाईल देखील बंद झाला. त्यामुळे गाडीतील जळालेला मृतदेह हा गणेश चव्हाण याचाच आहे अशी खात्री पोलिसांना पटते. शिवाय गणेश चव्हाण हातात घालत असलेला कडा देखील पोलिसांना घटनास्थळी सापडतो. गणेशच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर गणेशचे कुटुंबीय घटनास्थळी येऊन आक्रोश करतात. तसेच हा अपघात नसून गणेशचा कुणीतरी खून केला आहे असा आरोप देखील त्याचे कुटुंबीय करतात. गणेश चव्हाण याच्यावर जवळपास 57 लाखांचे गृहकर्ज होते. लोनवाले तसेच फायनान्सवाले गणेशला छळत होते. त्यातूनच गणेशचा मर्डर झाला असावा अशी आशंका व्यक्त केली जाते. पोलीस देखील गणेशचा मर्डर झाला असावा याच अँगलने तपास सुरू करतात. तपासादरम्यान पोलिसांना कळतं की गणेश चव्हाण याचे एका मुलीबरोबर विवाहबाह्य संबंध होते. त्यानंतर पोलीस त्या मुलीशी संपर्क साधतात व तिचे कॉन्टॅक्ट ऍक्टिव्हिटी ट्रॅक करायला सुरुवात करतात. आणि याच ठिकाणी पोलिसांना मोठा शॉक बसतो. गणेश चव्हाण याच्या 3 मोबाईल नंबरपैकी एक मोबाईल नंबरवरील ऍक्टिव्हिटी ट्रॅक केल्यानंतर पोलिसांना असं लक्षात येते की त्या 3 नंबरपैकी एका नंबरवरून मेसेज हा गणेश चव्हाण याच्या मृत्यूनंतर त्या मुलीला रिसीव्ह झालाय. त्यानंतर पोलिसांना कळतं की गणेश चव्हाण याचा मृत्यू झालेला नसून तो जिवंत आहे. पोलीस गणेश चव्हाणचा शोध घ्यायला सुरुवात करतात व गणेश चव्हाणला सिंधुदुर्गमधून अटक होते. या प्रकरणाचा पोलिसांनी केलेल्या तपासानुसार गणेश चव्हाण याच्यावर 57 लाख रुपयांचे गृहकर्ज होते. लोनवाले व फायनान्सवाले सतत त्याला कर्जामुळे त्रास द्यायचे. आपल्यावर आलेल्या आर्थिक अडचणीमुळे गणेश कंटाळला होता. एकतर जीव द्यायचा किंवा कोणाचा तरी जीव घ्यायचा हे दोनच पर्याय त्याच्यासमोर होते. त्यामुळे त्याने 3 वर्षापूर्वी 1 कोटी रुपयांचा टर्म लाईफ इन्शुरन्स काढला. आपला अपघाती मृत्यू झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला 1 कोटी मिळतील हे त्याला ठाऊक होते. त्यातूनच त्याने स्वतःचा अपघाती मृत्यूचा कट रचला. संध्याकाळी आपल्या गाडीमध्ये जात असताना त्याला गोविंद यादव नावाची व्यक्ती दारूच्या नशेत सापडली. त्याने आपल्या डोक्यात 3 वर्षापूर्वी सुरू असलेला प्लॅन एक्झिक्यूट करण्याचं ठरवलं. गणेशने गोविंदला लिफ्ट द्यायच्या बहाण्याने सोबत घेतले. गोविंदला आधी ढाब्यावर नेले व तिथे चिकन खाऊ घातले. तसेच दारू देखील पाजली. दारू पिल्यामुळे गोविंद गाडीत झोपी गेला. जसाच गोविंद झोपी गेला तसा गणेशने रात्रीच्या अंधारात वनवडा रोडवर गाडी थांबवली. झोपलेल्या अवस्थेत असलेल्या गोविंदला ड्रायव्हिंग सीटवर बसवले व गाडीतील पेट्रोल ओतून गाडीला आग लावली. गाडीतील मृतदेह आपलाच वाटावा यासाठी गणेशने आपल्या हातातील कडा ड्रायव्हिंग सीटवर मृत गोविंदच्या हातात ठेवला. परंतु पोलिसांच्या चपळतेमुळे गणेश चव्हाण याचा हा मास्टर प्लॅन उघड झाला. लातूरमध्ये घडलेल्या या घटनेमुळे सगळ्यांना धक्का बसलाय. कारण
ज्या गणेश चव्हाणची हत्या झाली असं सर्वांना वाटत होतं, अखेर शेवटी तोच हत्यारा निघालाय.